इरविन हॉस्पिटलच्या पाठीमागेच राहायचे आणि त्यांच्या बैठकी व्हायच्या. क्वचित काळी मला तिथे त्यांच्यासोबत बसायला मिळायचं. आणि त्यांच्या मैफिली म्हणजे तुम्ही म्हणाल की बा मैफिली म्हणजे फार सुश्राव्य, साहित्य प्रचूर. अबे तू बे काय सांगतो बे तुम्हाला, असं असं छान असं. आणि असं तुम्हाला काय सांगू, मी नागपूरला ट्रान्सफर होऊन गेलो आणि आकाशवाणीला नेहमी जायचो. तर तिथे बबनराव नाखले नावाचे रेडिओला ऑफिसर होते, बबनराव नाखले. आणि नेहमी तिथे हे यायचे माणिकराव गोळघाटे गणेश. आणि माणिकराव गोळघाटे उच्च भ्रुकवी, कठीण लिहिणारे किंवा आपल्या आकलनाच्या पलीकडचे कवी असं म्हणून. पण मी जेव्हा बबनराव नाखले आणि गणेशांचा संवाद ऐकला, अरे हेच आहेत का ते, ती आई होती म्हणून घन व्याकुळ मीही रडलो म्हणणारे. इतकं छान, म्हणजे दोस्तारामध्ये जे गावरान भाषेत चालतं असं संभाषण. तसंच भटांचं आणि सिद्दीकी साहेबांचं, वली सिद्दीकी, अरविंद आडनाव विसरलो मी, अरविंद ढवळे असे, आणि किशोरदादा मोरे अकोल्याचे. हे सगळं मित्रकूट होतं ते त्यावेळेचं. आणि खूप छान गप्पा रंगायच्या. मी त्यांच्यामध्ये बसायचो. नंतर मी जेव्हा किशोरदादांसोबत अकोल्याला शिकायला आलो तेव्हा सुरेश भट नेहमी अकोल्याला यायचे. आणि मला त्याचा फायदा असा झाला की गझलच्या अधिकाधिक जवळ जात गेलो. नागपूरला ट्रान्सफर होऊन गेलो. भट नागपूरला धंतोलीमध्ये राहायला लागले. आणि तेव्हाही भटांचं जवळजवळ 4-5 वर्ष सान्निध्य मिळालं. जेव्हा मी मुंबईला ट्रान्सफर होऊन गेलो, म्हणजे मी घेतलीच बदली तिथे, तेव्हा भट यायचे आणि माझ्या बँकेच्या समोरच्याच B4 गव्हर्नमेंट बंगला तिथे थांबायचे. तिथे आमच्या बैठका व्हायच्या. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, अनेकदा भटांनी आमच्या रोजीरोटी बुडवली आहे. काय जातो मी सांगतो तुझ्या साहेबाला, काय जाऊ नका ऑफिसला, चल बस इथे माझ्यासोबत तिकडे चल, चल तिकडे चल, असं करून. पण आता तो गेली ती नोकरी गेली तरी, पण हे जे लाखबोलाचं जे सान्निध्य मिळालं आणि जे मी तुम्हाला सांगतो की आता एक रचना मी तुम्हाला ऐकवतो. हां, की तुम्ही म्हटले ना आवडीची रचना, त्याच्याऐवजी हे ऐकवतो चालेल. की मला म्हणजे सुरेश भटांची शिकवणूक होती, त्यांचं जे मार्गदर्शन होतं त्याचा प्रत्यक्ष अनुभव या गझलच्या बांधण्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, म्हणून मी मुद्दाम ऐकवतो. आणि त्याचा दुसरा अन्वयार्थ हाही आहे की आताची ही जी वेळ आहे ना, आता जी संध्या वेळ आहे, ही मारवा रागाची वेळ आहे. मारवा राग आता गायला सुरुवात होईल, तर ती वेळ आहे. आणि त्या रागात ती गझल बांधली होती, म्हणून मी मुद्दाम ऐकवतो. आणि भट साहेबांनी मला काय शिकवलं, त्यांच्या कोणी काय बोध घेतला, त्याचं एक उदाहरण. दर दर त आ मारवा रागाचं वैशिष्ट्य सांगतो की सूर्य अस्ताला जाताना जे दुःख आहे, ती कातर वेळ आहे, ते दुःख या रागामध्ये एक वटलेलं आहे. राहिले रे अजून श्वास किती, राहिले रे अजून श्वास किती किती, जीवन आहे तुझी मिजास किती, राहिले रे अजून श्वास किती. चाल नवीन नवीन झाली, भट साहेबांना ऐकवली. भट साहेबांना थोडंसं रागदारी हे सगळं आकलन होतं. ते म्हणाले, भीमराव मला सांग या रागाचा महत्वाचा स्वर कुठला. म्हटलं रे ऋषभ. आणि त्याच्यानंतरचा महत्वाचा स्वर कुठला, तर म्हटलं धैवत. तर मग ह्या रे जो सगळ्यात महत्वाचा स्वर आहे, त्या रे स्वराचा उपयोग तू करशील का, त्या रे स्वराचा उपयोग करणं तर तुझ्या मनात आलं का, आलं असेल तर मला सांग कसं आलं, आणि तुम्हाला गाऊन दाखव कसं उपयोग कसा केला. मी त्याचा विचार आधीच केला होता
आणि मी इतका सुंदर विचार केला होता तुम्हाला सांगतो की राहिले रे अजून श्वास किती. भटांनी जीवनाची साक्ष काढली आणि तिथे कसं संबोधन आहे, रे राहिले रे अजून श्वास किती. राय म्हणजे रागाचा स्वर जरी रे असेल महत्वाचा, तरी भटांच्या रचनेमधला जे अक्षर आहे ते सुद्धा रे आहे. रागातला रे आणि भटांच्या रचनेमधला रे हे सारखे महत्वाचे. मग याचा मेळ कसा बांधायचा. धनी र सानी रे स ग म ध म ग रे नि ध म ध नि ध सानी रे धनी ध सानी रे राहिले रे. आणि इतके खुश झाले तर सर, त्यांचे खुश होण्याचे प्रसंग फार कमी येत होते, फार कमी प्रसंग आहेत खुश होण्याचे. अरे क्या बात आहे बेटा, वा 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 वा, असंच पाहिजे होतं मला. आणि तो ऋषभ बरोबर मी त्या स्वरांच्या देशमात आणून मिसळला आणि त्यांची वाहवा मिळवली. आणि म्हणून त्यांनी दिलेली गझल नवाज ही पदवी मला आवडते. गझल ने जिसको नवाजा वो गझल नवाज. गझल सम्राट वगैरे नाही. मला सांगा, गझल किंवा आपली कला आपली आई असते ना, आपली आई असते, आपलं दैवत असतं. आणि आपली आई आपल्या दैवताचा कोणी सम्राट नाही होत, कोणी बादशाह आपल्या आईचा होता नवाज होऊ शकतो. जिसने नवाजा, मुझे गझल ने नवाजा इसलिए मैं गझल नवाज. म्हणजे माझ्याकडे लहानपणी ना, म्हणून सुरेश भटांनी ती उपाधी दिली, म्हणून मला ती आवडते. म्हणून त्यांचे आशीर्वाद मी घेऊन चाललोय, इथपर्यंत पोहोचलोय.